आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर। नमस्कार, मी वैष्णवी कांबळी। स्वानंद न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। चर्चा तर होणारच। अंबरनाथ आणि उल्हासनगर महापालिकेच्या हद्दीत गेल्या 5 वर्षात भटक्या श्वानांनी 87,410 नागरिकांना चावा घेतल्याच्या माहितीच्या अधिकारात उघड झाले आहे। गेल्या महिन्यात राज्य मानवाधिकार प्राधिकरणाने अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर नगरपालिकांना चांगलेच फटकारले होते। त्यात अंबरनाथ नगरपालिका हद्दीतील भटक्या कुत्र्यांच्या चावा घेण्याची आकडेवारी अधिक असल्याबाबत नगरपालिकेने आक्षेप घेतला होता। मात्र गेल्या 5 वर्षात अंबरनाथ नगरपालिका हद्दीत तब्बल 9,810 तर उल्हासनगर महापालिका हद्दीत 77,600 नागरिकांना भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याचं माहितीच्या अधिकारात उघड झालं आहे। त्यामुळे अंबरनाथ नगरपालिका मानवाधिकार प्राधिकरणासमोर तोंडघशी पडली आहे। अंबरनाथ सिटीजन फोरमचे सदस्य सत्यजित बर्मन यांनी टाकलेल्या माहितीच्या अधिकारात अंबरनाथ आणि उल्हासनगर महापालिका हद्दीत किती श्वानदंश झाले ही माहिती मागितली असता त्यांना ही आकडेवारी समोर मिळाली। त्यामुळे नगरपालिका राज्य मानवाधिकार प्राधिकरणासमोर जरी आकडेवारी लपवण्याचा प्रयत्न करत असली तरी माहितीच्या अधिकारात समोर आलेल्या आकडेवारीमुळे नगरपालिका तोंडघशी पडली आहे। अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर एवढा मोठा शहर आहे। आता उल्हासनगरमध्ये 8 ते 9 लाख पॉप्युलेशन आहे, अंबरनाथमध्ये 6 लाख पॉप्युलेशन आहे आणि बदलापूरमध्ये पण पॉप्युलेशन वाढलेलं आहे। याच्या संदर्भात आता काही दिवसापूर्वी माननीय ह्युमन राईट कमिशन स्टेट महाराष्ट्रामध्ये ते सरांनी सय्यद साहेब त्यांनी स्वतःहून सुमोटो केस दाखल केला होता। त्या केसमध्ये आम्हाला 5/12/2018 रोजी आम्हाला बोलवलं होतं, कारण मी एक कमिटी मेंबरमध्ये पण आहे ॲनिमल वेलफेअरमध्ये। त्याच्यामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की 300 ते 400 लोकांना एक पेपरच्या बातमी आला होता। त्या हिशोबाने त्या सरांनी एक सुमोटो केस दाखल केलेला आहे कोर्टामध्ये। तिकडे आर्ग्युमेंट करताना अंबरनाथ नगर परिषद आणि काही आमचे ऑफिसर्स आहे ते कोर्टाला खोटं सांगत होता। त्याची दक्षता घेतला। ते असं बोलत होता की 300 ते 400 लोकांना चावा हे जे फिगर आहे चुकीचं आहे, हे जास्त एवढा लोकांना चावलेला नाही आहे। तर म्हणून मी काय केलं, आता ते खरं काय आणि खोटं काय त्या दृष्टीने मी आट्या टाकलेला। आट्यामध्ये बदलापूर, उल्हासनगर आणि अंबरनाथमध्ये धक्कादायक फिगर आलेला आहे। उल्हासनगरमधून 2013 ते 2018 5 वर्षामध्ये 77,600 लोकांना कुत्रा चावलेला असं ते आट्यामध्ये निष्पन्न झालेलं हॉस्पिटलकडून। आणि अंबरनाथमधून 9,810 लोकांना कुत्रा चावलेला असे म्हणजे आणि सर्वात मोठी बात असं आहे, अंबरनाथमध्ये 2015 मध्ये एक अनिल शेट्टी म्हणून एक नावाचा एक माणूस आहे, त्याचं निधन झालेलं आहे कुत्रा रॅबिसमध्ये। रस्त्याचा कुत्रा त्यांना चावला होता आणि त्यांना टायमावर उपचार भेटला नव्हता म्हणून तो त्यांची डेथ आहे तो रेकॉर्डेड त्याचा रेकॉर्डमध्ये दाखवत नाही। दुसरी गोष्ट, बदलापूरमध्ये आम्ही आट्या टाकताना तिथे डॉक्टर अंकुश म्हणून आहे आणि सीओ साहेबांना पण आम्ही थोडा रिक्वेस्ट केलेला की 48 तासाच्या आतमध्ये आट्या मागितलं होतं। त्यांनी त्या आट्याची काही माहिती आम्हाला दिलेलं नाही आतापर्यंत, नाही ते ॲपिलामध्ये बोलवलं आहे। म्हणजे कुठे ना कुठेतरी ते खरं गोष्टी ते लपवण्याचं कामं करतं आहे गव्हर्नमेंट इन्फ्रास्ट्रक्चर। आता 24 जानेवारी 2019ला माननीय साहेबांनी इकडे बोलवलं आहे 24 तारखेला। त्यांच्यासमोर हे मी सर्व कागदपत्र सादर करणार आहे आणि साहेबांना हे सांगणार आहे की जे तुम्हाला डॉक्युमेंट्समध्ये एवढा लाखो करोड रुपये खर्च केले जातात कुत्र्यांच्या ऑपरेशनवरती, ते जातात कुठे? एवढा जर तुम्ही ऑपरेशन करत असेल तर हे एवढा चावा घेतात, हे जे इन्सिडेंट जे फिगर आलेले आहेत ते शॉकिंग फिगर्स आहे। त्याच्यावरती मी रिक्वेस्ट करणार यांच्यावरती कडक कारवाई झाली पाहिजे। अंबरनाथ, बदलापूर आणि उल्हासनगर या तिन्ही शहरात भटक्या कुत्र्यांकडून रस्त्यावरील नागरिकांना चावा घेण्याच्या घटनांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे। मात्र एकीकडे नागरिकांवर भटक्या कुत्र्यांचे हल्ले वाढत असताना यावर उपाययोजना करण्यात तीनही नगरपालिका अपयशी ठरत असल्याचे समोर आले आहे। अमित जाधव, स्वानंद मीडिया, अंबरनाथ। आमच्या स्वानंद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा स्वानंद न्यूजचे व्हिडिओ सर्वात आधी आपल्या मोबाईलवर।